चला तर आज मैदा किंवा यीस्ट न वापरता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा बाहेर मिळणारा हा खास पदार्थ बनवूया। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा बेकिंग पावडर घालायची, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे नॉर्मल आंबट असणारं दही घालायचं, मिक्स करून घ्यायचं, लागेल असं पाणी घालायचं। मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं, 1 चमचा तेल सोडायचं, तेलसुद्धा मळून घेतलेल्या पिठाला लावायचं, झाकण ठेवून हे पीठ 1 ते 1.5 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। एका तासामध्ये पीठ छान भिजतं आणि फुलतं सुद्धा। त्यानंतर पीठ अर्धा मिनिट पुन्हा मळून घ्यायचं। त्यानंतर मळून घेतलेल्या पिठाचे 2 भाग करायचे, एक गोळा तयार करून घ्यायचा, कोरडं पीठ लावायचं आणि मध्यम जाडसर अशी याची चपाती लाटून घ्यायची। लाटलेली चपाती बाजूने त्याच्या कडा दुमडून घ्यायच्या आणि एखाद्या फोर्कच्या साहाय्याने त्याला होल करून घ्यायचे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने। तवा गरम करून घेतलाय, त्याच्यावरती ज्या बाजूने होल करून घेतले आहेत ती बाजू घालायची आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची। त्यानंतर पलटी करायची, तव्याला तेल लावायचं, त्यावरती न भाजलेली बाजू ठेवायची। त्यानंतर भाजलेल्या बाजूवरती 1 मोठा चमचा पिझ्झा सॉस लावायचा, वरून मोझरेला चीज घालायचं, त्यामध्ये कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि पनीरचे काप घालायचे, वरून थोडंसं आणखी चीज घालायचं, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो घालायचं। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरती हा पिझ्झा आपल्याला खालच्या बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटं झाले आहेत, तुम्ही बघू शकता परफेक्ट पिझ्झा तयार झालाय। मुलांना बाहेरचं न देता एकदा